मूळव्याधीमध्ये काय खावे, कारण की भरपूर लोक काय खाऊ नये हे तर सर्वजण सांगतात, परंतु काय खावे हे कोणी सांगत नाही। तर आपल्याला माहिती असावी की काय खाल्ल्यानंतर मूळव्याधी ही आपली लवकरात लवकर आजार रिव्हर्स होईल। त्या अगोदर सांगू इच्छितो, जर आपण मूळव्याधीवरती अनेक दिवसापासून परेशान असाल, रक्त पडणे, आग होणे किंवा मस्सा, कोंब यासारख्या कोणत्याही समस्या जर असतील, वेदना वगैरे, आणि अनेक दिवसाच्या अनेक ट्रीटमेंट करूनही आपल्याला योग्य तसा हवा तसा जर रिझल्ट जर मिळत जर नसेल, तर एक वेळ दिलेल्या या नंबरवरती व्हॉट्सअपवर आपली समस्या सांगा, आम्ही आपल्याला शक्य ती मदत करू। जर आवश्यकता जर वाटलीच तर आपल्याला आयुर्वेदिक औषधी सुद्धा पुरवल्या जाईल। मूळव्याधीमध्ये आपल्याला पालेभाज्या खायच्या आहेत, अशा पालेभाज्या की ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे, जसं की जेवायच्या अगोदर आपल्याला गोबी, गाजर, काकडी, बीट, पालक अशा ज्या भाज्या आहेत ज्यांच्यामध्ये हाय फायबर आहे, अशा जर आपण जर खाल्ल्या तर त्या आपल्या आतड्यांची साफसफाई सुद्धा करतात आणि आपली पचन संस्था ही एकदम तंदुरुस्त करतात। सोबतच आपल्याला योग्य प्रमाणात पाणी प्यायचं आहे। जे पाणी जर पिलं तर आपल्या आतड्यांमध्ये जे घाण आहे, जे विषारी पदार्थ साठलेले आहेत ते पूर्णपणे बाहेर टाकले जातात। प्रमाणात जर पाणी जर पिले तर आपल्या आतड्यातील जी घाण आहे, जी चिटकलेली आतड्यांना, त्याच्यामुळे रक्त आपलं उष्ण होत आहे। आतड्यामध्ये साठलेली जी घाण आहे ती आपल्या लघवीतून, घामातून, संडासमधून पूर्णपणे बाहेर टाकण्यास मदत होते। त्यामुळे 3 ते 4 लिटर पाणी हे दररोज पिल्या गेलं पाहिजे आणि सकाळी सकाळी जर गरम पाणी जर पिलं तर पोट योग्य प्रकारे साफ होण्यास मदत होते। योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे आपलं रक्त हे शुद्ध होते, थंड राहते, रक्तातील उष्णता ही कमी होते। हाय प्रमाणात फायबर असते, जसे की आपली जी गव्हाची पोळी असते त्यातला जो कोंडा असतो, तो जर कोंडा जर आपण जर बाहेर जर टाकला जर नाही, त्या पोळीसोबतच खाल्ला तर तो सुद्धा आपलं पोट साफ होण्यास अत्यंत मदत करतो। सोबतच आपले मूग, मटकी असे जे कडधान्य आहेत ज्यांच्यावरती टरफला असतात, त्या डाळीवरचा जर कोंडा जर आपण जर खाल्ला तर तो कोंडा सुद्धा आपली पोटाची सफाई करण्यास अत्यंत मदत करतो। आणि इसबगोल एक असा आहे, तो आपल्या आतड्यांमध्ये ड्रायनेस येऊ देत नाही आणि त्याच्यामुळे जो चिटकलेला जो मळ आहे तो झाडूसारखा आपल्या आतड्यातून साफ करतो व आपले आतडे हे शांत होतात, शरीरातील उष्णता कमी होते आणि संडास कडक न येऊ देता व वेदनामुक्त मळ आपल्या शरीरातून बाहेर काढण्यास इसबगोल मदत करतो। तर ज्या लोकांचं घरचं दूध आहे, घरच्या गाई म्हशी आहेत, त्यांनी दूध खाल्लं तरी चालेल, दुधासोबत पोळी भाकर वगैरे चुरून खावी आणि घरीच तयार केलेलं दही असेल, दही सुद्धा खाण्यास चांगलं आहे आणि त्यापासूनच मंथन करून, मशीनवरती नाही, जे आपण रवीने जर मंथन जर का केलं तर असं ताक सुद्धा हे मूळव्याधीमध्ये योग्य आहे, कारण की त्यामध्ये असे काही घटक असतात जे आपल्या पोटातील गुड बॅक्टेरिया म्हणजे गट हेल्थ दुरुस्त करण्यासाठी हे ताक, दही हे आपल्याला मदत करत असतात। सर्वात महत्त्वाचा विषय शेवटचा की ह्या डाएट प्लॅन घेतल्यानंतर तुम्ही मूळव्याधीपासून मुक्तच होणार म्हणजे होणार। कायमस्वरूपी मुक्ती करता तुम्ही दररोज आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश केला पाहिजे। तर फळ कोणते खावे सरसकट सांगायचं म्हणजे की ज्या फळामध्ये हाय फायबर आहे आणि जे फळ आपण साली सहित खातो त्यांचा आपल्याला जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे, कारण की हे असे फळ त्या सालीमध्ये फायबर तर प्रचंड प्रमाणात असते, सोबतच व्हिटॅमिन मिनरल्स सुद्धा असतात जे आपल्या शरीराचं पोषण करतात आणि लवकरात लवकर आजार हा रिव्हर्स व्हायला मदत करतात। तर त्यासाठी संत्रे, मोसंबी, लिंबू, आवळा यासारखी फळे, सोबतच केळी, पपई, सीताफळ, रामफळ आणि ऋतूनुसार येणारे बोरं, जांभळं, जेही काही फळं असतील ऋतूनुसार आपल्या भागामध्ये नित्य उपलब्ध असलेले गावरान फळे, त्या फळांचा जास्तीत जास्त आपण आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे। हे फळं भाज्या खात असताना जर आपल्याला एक वेळ जेवण करण्याची इच्छा नाही झाली तरी सुद्धा चालेल, परंतु जास्तीत जास्त प्रमाणात या फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश आपण करायला पाहिजे। आणि सोबतच बऱ्याचशा गोष्टी खाऊ नयेत, काय खावे व काय खाऊ नये या गोष्टीसाठी सविस्तर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ बनवलेला आहे, तो डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे, आपण त्या व्हिडिओमधून मार्गदर्शन घेऊ शकता। परत एकदा बंधूंनो सांगतो, जर आपल्याला अनेक प्रकारची ट्रीटमेंट करून मूळव्याध किंवा फिशर, भगंदर, फिस्टुला यावरती जर आपल्याला आराम जर मिळत जर नसेल तर एक वेळ दिलेल्या या नंबरवरती संपर्क करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला आभारी आहे। धन्यवाद।